नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित परिमिती प्रकरणातील स्वाध्याय 20 मधले गणित आपण पाहणार आहोत. 16वे उदाहरण घेऊया. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. आता इथं चाकाचा व्यास आपल्याला दिलेला आहे D बरोबर 1.4 मीटर. मग या चाकाचा परिघ आपण काढला तर चाकाचा परिघ बरोबर पाय D. पायची किंमत 22/7 गुणिले 1.4. 7 × 7 7 दुणे 14. आपण गुणाकार करूया. चाकाचा परिघ बरोबर 0.2 आहे. 7ने 14 एकाला भाग जात नाही म्हणून 0. 7 दुणे 14 म्हणजे 0.2. 22 दुणे 44 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे ते 4.4 मीटर. चाकाचा परिघ आलेला आहे 4.4 मीटर. म्हणजे या ठिकाणी हा एक फेरा पूर्ण केला की 4.4 मीटर अंतर ते चाक पुढे जाणार आहे. आता आपल्याला चाकाचे फेरे विचारलेले आहेत. मग चाकाचे फेरे बरोबर कापलेले अंतर, त्या चाकाने कापलेलं अंतर किती आहे ते घ्यायचं आहे. कापलेले अंतर छेद परिघ. चाकाने कापलेलं अंतर आहे 4.4 किलोमीटर बरोबर 4.4 हे किलोमीटर आपल्याला दिलेलं आहे आणि चाकाचा परिघ हा 4.4 मीटर आहे. मी इथं मुद्दाम एकक लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. अंतर 4.4 किलोमीटर आहे. आता किलोमीटरचे आपल्याला मीटर करावे लागतील. मग 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणजे आपल्याला इथं किलोमीटरचे मीटर करण्यासाठी 1000ने गुणावं लागेल. म्हणून बरोबर 4.4 गुणिले 1000 छेदस्थानी 4.4. आता हे मीटरमध्ये झालेलं आहे. इथं आपण डायरेक्ट भाग देऊया. 4.4 गेले म्हणजे किती फेरे होतील 1000 फेरे. म्हणजे 4.4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1000 फेरे म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचे उदाहरण घेऊया. आकृतीत चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित केलेले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 314 चौरस सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती. आता या चौरसामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित केलेलं आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे पाय आर वर्ग हे सूत्र आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 314 बरोबर पायची किंमत आपल्याला दिलेली आहे 3.14 गुणिले आर वर्ग. आता इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आहे. त्याच्यावरनं आपल्याला ही त्रिज्या मिळणार आहे. त्रिज्येवरनं आपल्याला व्यास मिळणार आहे आणि व्यासावरनं व्यास जो येईल व्यास म्हणजेच या चौरसाची बाजू आहे. म्हणजे ही चौरसाची बाजू आपल्याला मिळेल आणि त्याच्यावरनं आपल्याला चौरसाची परिमिती काढता येणार आहे. मग इथं आता सोडवूया आपण हे उदाहरण. आता आरची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे 3.14 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. मग 314 छेद 3.14 बरोबर आर वर्ग. आता इथं दशांश संख्येने आपल्याला दशांश अपूर्णांकाने आपल्याला भागायचं आहे. आता इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत
मग ही संख्या आपल्याला पूर्ण करायची असेल तर इथं आपल्याला 100ने गुणावं लागेल. मग छेदाला 100ने गुणलं तर अंशालासुद्धा आपल्याला 100ने गुणावं लागतं. मग आर वर्ग बरोबर 314ला आपण 100ने गुणलं तर इथं पुढं 2 शून्य येणार आहेत आणि इथं हा पॉईंट पुढं जाणार आहे म्हणजे 314 ही संख्या होणार आहे. मग 314ने आपण भाग दिला, 314 × 314 0 म्हणजे इथं आर वर्ग बरोबर आलेला आहे 100. आता दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर आर बरोबर 10 सेमी. आर आपल्याला मिळालेला आहे 10 सेमी. म्हणजे इथं ही 10 सेमी आहे आणि हे सुद्धा 10 आहे. म्हणजे व्यास आपल्याला मिळणार आहे, व्यास बरोबर 10 दुणे 20 सेमी. म्हणजे चौरसाची बाजू आहे 20 सेमी आणि चौरसाची परिमिती आपल्याला काढायची आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू बरोबर 4 गुणिले 20 आणि 20 चौक 80 सेमी. बघूया आता कितवा पर्याय आहे. पहिलाच पर्याय आहे 80 सेमी. पुढचे उदाहरण घेऊया. आकृतीत अर्धवर्तुळाकृती बाग दाखवली आहे. बागेची त्रिज्या 7 मीटर आहे. एक व्यक्ती ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली तर ती किती अंतर जास्त चालली. 2 अचूक पर्याय निवडा. आता इथं हे अर्धवर्तुळ दिलेलं आहे आणि अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 मीटर आहे म्हणजे ही 7 मीटर आहे. जर ती व्यक्ती ए बी हे अंतर चालून गेली तर 7 + 7 म्हणजे 14 मीटर ती जाणार आहे. परंतु त्याच्याऐवजी ती व्यक्ती अर्धवर्तुळाकार मार्गाने गेलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला वर्तुळाचा परिघ हे सूत्र वापरावं लागणार आहे. मग अर्धवर्तुळाचा परिघ काय सूत्र आहे. अर्धवर्तुळाचा परिघ बरोबर पाय आर. कारण वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर, त्याला भागिले 2 गेला तर पाय आर. म्हणजे अर्धवर्तुळाचा परिघ आहे पाय आर. आता इथं आपण किंमत ठेवूया. पायची किंमत 22/7 गुणिले आर. आरची किंमत आहे 7. आरची किंमत इथं 7 दिलेली आहे. 7 × 1 = 7. म्हणजे ए पासून अर्धवर्तुळाकृती मार्गाने गेल्यानंतर ते अंतर येते 22 मीटर. मग पुढं आपल्याला विचारलेलं आहे तर ती व्यक्ती किती अंतर जास्त चालली. म्हणजे इथं आपल्याला अंतर किती जास्त चालली ते काढण्यासाठी 22 - 14 22 - 14 8 मीटर. म्हणजे ती व्यक्ती ए बी सरळ मार्गाने जाण्याऐवजी ह्या अर्धवर्तुळाकार मार्गाने गेली त्याच्यामुळं ती 8 मीटर अंतर जास्त चाललेली आहे. परंतु आपल्याला इथं 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. आता पहिला पर्याय 8 मीटर आहे का ते बघूया आपण. 8 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. आता 8 मीटर म्हणजे 8 गुणिले 100 कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणून 8 गुणिले 100 बरोबर 800 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.
पुढचे उदाहरण घेऊया. एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4, 4:5. त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता इथं आपल्याला बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर बरोबर 3:4, 4:5. आता जेव्हा गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा ते गुणोत्तर कुठल्या तरी एका संख्येच्या पटीमध्ये असतं. मग ती समान पट संख्या आपण x मानली. समान पट संख्या x मानू. आता त्या त्रिकोणाच्या बाजू ज्या होणार आहेत त्या 3 गुणिले x 3x, 4 गुणिले x 4x आणि 5 गुणिले x 5x. म्हणजे इथं त्रिकोणाच्या बाजू आपल्याला मिळत आहेत 3x, 4x आणि 5x. आता परिमिती आपल्याला दिलेली आहे. मग परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे 3x अधिक 4x अधिक 5x आणि परिमिती आहे 24. ह्यांची आपण बेरीज केली तर 5 आणि 4 9 आणि 3 12x. आता एक्सची किंमत आपल्याला काढायची. हा 12 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे म्हणजे 24 भागिले 12 बरोबर x. 12 1 12, 12 2 24 म्हणजे एक्सची किंमत मिळालेली आहे आपल्याला 2. म्हणजे समान पट संख्या जी आहे ती 2 आहे. मग आता इथं आपल्याला विचारलेलं आहे सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता सर्वात मोठी बाजू ही 5x आहे कारण 3x 4x 5x म्हणजे सर्वात मोठी बाजू 5x आहे. मग सर्वात मोठ्या बाजूची लांबी, सर्वात मोठी बाजू आपल्याला काढायची आहे. बाजू बरोबर 5x बरोबर 5 गुणिले 2 कारण एक्सची किंमत आपण 2 काढलेली आहे. 5 दुणे 10 सेमी. सर्वात मोठी बाजू आपल्याला मिळालेली आहे 10 सेमी. आता बघूया पर्याय क्रमांक 1. पुढचे उदाहरण घेऊया. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 60 रुपयेप्रमाणे किती खर्च येईल? आता इथं आपल्याला बागेची त्रिज्या दिलेली आहे 21 मीटर. बागेला इथं कुंपण घालायचं आहे म्हणजे आपल्याला परीघ काढावा लागेल. मग परीघ बरोबर 2 पाय r बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r जो आहे तो 21 आहे कारण त्रिज्या 21 मीटर दिलेली आहे. 21 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजे परीघ बरोबर 22 गुणिले 2 गुणिले 6. 22 गुणिले 2 गुणिले 6 हा गुणाकार येतोय 2 गुणिले 22 गुणिले 3 2 गुणिले 22 गुणिले 3 3 दुणे 6 आणि गुणिले 22 आपण केला तर तो गुणाकार येतो 132 मीटर. आता 3 पदरी कुंपण घालायचं आहे. हे एका पदरी कुंपणासाठी 132 मीटर लागते. तर 3 पदरी कुंपण बरोबर 3 गुणिले 132. 3 गुणिले 132 हा गुणाकार येतोय 396 मीटर. 396 मीटर आणि खर्च येतोय दर मीटरला प्रति मीटर म्हणजे प्रत्येक मीटरला 60 रुपये. तर खर्च आपल्याला विचारलेला आहे किती खर्च येईल. म्हणून एकूण अंतर परीघ झालेलं आहे इथं
132 मीटर. 3 पदरीसाठी आपण काढलेला आहे 396 मीटर. मग 396 गुणिले 60. आता 396 गुणिले 60 हा गुणाकार येतो आहे 23,760. 23,760. बघूया पर्याय क्रमांक एकच आहे. 23,760 रुपये एवढा खर्च त्या बागेला कुंपण घालण्यासाठी येणार आहे. घेऊया पुढचे उदाहरण. दिलेल्या आकृतीत EF समांतर रेख IH F व I हे काटकोन आहेत. EF 24 सेमी, EI 9 सेमी, FG 7 सेमी, IH 40 सेमी आहे. तर आकृतीची परिमिती किती? आता इथं दिलेलं मी अंतर लिहून घेतलेलं आहे. EF जे आहे ते 24 सेमी, EI 9 सेमी, नंतर FG 7 सेमी आणि IH 40 सेमी. या आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज 1, 2, 3 ही GH लांबी जी आहे ती आणि IH. आता सगळ्या बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे, फक्त GHची लांबी आपल्याला माहिती नाही आहे. मग GHची लांबी काढण्यासाठी आपण पायथागोरसचा त्रिकूट आपलं पाठ असेल तर आपण लगेच हे उदाहरण काही सेकंदात सोडवू शकतो. आता EIH हा काटकोन त्रिकोण आहे. मग ही बाजू 9 आहे, ही 40 आहे. म्हणजे EH जी बाजू येणार आहे ती 9, 40, 41 हे पायथागोरसचा त्रिकूट आहे. EH बरोबर 41 सेमी. म्हणजे तोंडी आपण हे उदाहरण सोडवू शकतो आहे. पूर्ण EH लांबी जी आहे ती 41 सेमी आहे. आणि आता EFG हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे इथं ह्या काटकोनाच्या दोन बाजू आपल्याला दिलेल्या आहेत 24 आणि 7. मग 7, 24, 25 म्हणजे ही जी बाजू आहे ही म्हणजे हा जो कर्ण आहे EG हा 25 येणार आहे. मग या दोन्हींची आपण वजाबाकी केली तर 41 मधनं 25 गेले. EH 41 EH ही लांबी 41 सेमी आहे आणि EG ही लांबी 25 सेमी आहे. म्हणून 41 मधनं 25 आपण वजा करणार आहोत. 41 मधनं 25 गेले 16 उरले म्हणजे 16 सेमी. म्हणजे या ठिकाणी GH जी लांबी आहे ती 16 सेमी आहे. आता आपल्याला परिमिती काढायची आहे. म्हणून 9 अधिक 24 अधिक 7 अधिक 16 GHची लांबी आपण 16 काढलेली आहे ती 16 आपण इथे घेतलेली आहे अधिक 40 आणि ही बेरीज येते 96 सेमी. म्हणजे या आकृतीची परिमिती आहे 96 सेमी. पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूनही सोडवू शकतो. EH हा कर्ण आहे आणि EI आणि IH ह्या काटकोन काढणाऱ्या दोन बाजू आहेत. तसंच इथं EG हा कर्ण आहे आणि EF आणि FG ह्या काटकोन काढणाऱ्या दोन बाजू आहेत. तर पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्ही सोडवलं तर वेळ जास्त लागतो. म्हणून जर तुम्ही त्रिकूट पाठ केले, आता 9, 40, 41 हे पायथागोरसचा त्रिकूट आहे. म्हणजे इथं आपल्याला 9 दिलेली आहे, ही 40 दिलेली आहे, म्हणजे कर्ण आहे 41. तसंच 7, 24, 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 7, 24, 25. आता आपल्याला 7 ही लांबी दिलेली आहे, 24 दिलेली आहे, म्हणजे या EG कर्णाची लांबी आहे 25 सेमी. म्हणजे आपण काही सेकंदात हे उदाहरण सोडवू शकतो, परंतु त्यासाठी आपले त्रिकूट पाठ असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.